पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेची युनिटेक सोसायटी जी आहे या सोसायटीतल्या जवळपास 40 इमारती ज्या आहेत ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। आपण बघू शकता की मी आता या ठिकाणी जवळपास गुडघाभर पाण्यामध्ये थांबलेला आहे आणि माझ्या पाठीमागली जर परिस्थिती बघितली अतिशय भयावह परिस्थिती आहे। या सर्व ज्या इमारती आहेत जवळपास 1 ते 37 नंबरच्या इमारती आहेत आणि याचा जो तळमजला जो आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। हा जो परिसर जर बघितला तर पूर्णपणे जलमय झाला असून या ठिकाणी तलावाचं स्वरूप या इमारतीच्या पूर्ण कॉम्प्लेक्सला आलेला आहे। अतिशय या ठिकाणचे गटार असतील, या ठिकाणचे नाले असतील हे पूर्णपणे चॉकअप झालेले आहेत। जे लाईटचे मीटर बॉक्स असतील हे सुद्धा या ठिकाणी बंद पडलेले आहेत। माझ्या दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी सेंट झेवियर्स ही शाळा शाळेला सुद्धा पूर्णपणे पाण्यानं वेढा टाकलेला आहे। शाळा आतमध्ये चालू आहे आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर हा जो आहे हा जलमय झालेला आहे। रहिवासी माझ्यासोबत काय परिस्थिती है? हाँ सर जी, पानी बहुत ज्यादा भरता है, बहुत तकलीफ है, बहुत दिक्कत होता है यहाँ पे। कोई देखने वाला कोई कुछ है नहीं। पाण्याचा जोर हा वाढत चाललेला आहे का की काय अवस्था आहे इथे? इथे काय परिस्थिती, इथे राहायला पण होत नाही आम्हाला, एवढं हे झालेलं आहे माहितीये। पालिकेवाले कोणी आले होते का तुमच्याकडे? नाही, आमच्याकडे कोणच येत नाही, पालिकेवाले कोणच नाही। या पाण्यातूनच आम्हाला आता खाणार काय नाही, आणणार काय नाही, हे करणार काय, जेवणार काय आम्ही आता? ही परिस्थिती आहे नागरिकांची, काय स्थिती काय आहे सध्या? हा बघा, हे ग्राउंड फ्लोर मध्ये जातात, ह्याच्या तुम्ही घ्या बघा, आणि आतमध्ये आम्ही पण तुमच्या संगती येतात। आता तुम्ही इथे उभा आहे, एवढा पर्यंत पाणी आहे, तुम्ही तिथे जाणार कमरवर पाणी आहे आणि त्यांच्या घरात 4 मुलं आहे बारके बारके, ते टेबल लावून सर्व आमच्या घरचे काम वगैरे करतात। मुलं कसं घेऊन ठेवलंय ते तुम्ही त्यांच्याच विचारा, ते तुम्हाला सांगा काय आहे काय नाही। काय स्थिती है? छोटे छोटे बच्चे हैं, हम लोग ऊपर करके रह रहे हैं और क्या करेंगे। किधर घर है अपना 6 नंबर में 17 नंबर में दोनों ग्राउंड फ्लोर पे दोनों पानी भरा है। अतिशय भयावह परिस्थिती आहे। लोक तळमजल्यावरील जे नागरिक आहेत ते अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन या ठिकाणी राहत आहेत। महापालिकेनं सक्शन पंपाद्वारे पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू केलेत, मात्र आजूबाजूला पूर्णपणे बांधकाम झालेत, माती भराव झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणचा पाण्याचा ओसरा होत नाहीये। त्यामुळे इथल्या जे 40 इमारती ज्या आहेत या इमारतीमधले नागरिक हे जीव मुठीमध्ये घेऊन राहत आहेत। एकीकडे समुद्राला भरती आहे, दुसरीकडे पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे हे पाणी कधी ओसरेल हे मात्र सांगता येत नाहीये। मात्र इथल्या नागरिकांचे हाल सुरू आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।